नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन रस्सा। त्यासाठी बघा 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे। साहित्य मी भाजून घेतलेलं आहे आणि सगळं साहित्य बिना तेलाचं भाजलेलं आहे लोखंडी तव्यामध्ये। मीडियम आकाराचे 3 कांदे असे उभे कापून बघा ते पण भाजून घेतलेले आहेत। अर्धी वाटी सुक्क खोबरं घेतलेलं आहे, ती पण मी भाजून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घेतली। एक गड्डी मोठ्या आकाराचा लसूण घेतलेला आहे, तो पण मी असा भाजून घेतलेला आहे। छोट्या आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण मी भाजून घेतलेले आहेत। 1 इंच आलं घेतलेलं आहे, पातळ तुकडे करून ते पण भाजून घेतलेलं आहे। पोपटी कलरची एक मिरची जी लांबडी असते ना ती घेतलेली आहे, ती पण हलकीशी भाजून घेतलेली आहे। आणि एवढी कोथिंबीर घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर कमी केली तर चालेल, आपण वरनं पण कोथिंबीर टाकतो, पण मी एवढी घेतलेली आहे कारण की आपलं चिकन आहे 1.5 किलो। आता ह्यातलं कसं आहे माहिती आहे का, ह्यातलं साहित्य अर्धं तुम्ही पातळला पण वापरू शकता बारीक केल्यानंतर, आणि अर्ध सुक्याला पण वापरू शकता। एवढं वाटण मी बारीक करून घेणार आहे। टोप ठेवलाय बघा गॅसवर, त्यात आपण तेल काढून घेऊया। आणि टोप झालेला आहे गरम, तर एक पळीभर तेल गरम करायचं। गॅस थोडासा मी बारीक करते आणि मीडियम आकाराचे 2 कांदे बघा मी असे बारीक करून घेतलेला आहे। कांदा काय करायचा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। तेल टाकलं की 2 तेजपत्ते टाकायचे, कारण की हे टोप जास्त गरम झाल्यामुळे ना मी टाकला नाही, काय होतं माहिती आहे का, लगेच तेजपत्ता करपून जातो। त्याला काय करणार आहे, चांगलं भाजून घेणार आहे। कांदा बघा मस्त असा भाजलेला आहे। तुम्हाला जर गरम मसाला टाकायचा असेल का नाही, तर अर्धा इंच दालचिनी टाकायची, एक साधी विलायची टाकायची, एक मसाला विलायची टाकायची। ह्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे, ही पण आपली घरचीच आहे। त्याच्यामध्ये लवंग टाकायच्या 3, 2-3 मिरी टाकायची। लहान मुलं पेट जर असतील का नाही, त्याला तुम्हाला जर सूपसारखं जर पाहिजे असेल का नाही, तर मग काय करायचं, कमी टाकायचं मिरं, कारण ती जास्त जरा झणझणतं। मीठ टाकलेलं आहे 1 चमचा, आणि त्याच्यामध्ये आता काय करणार आहे, चिकन काढून घेणार आहे। हवा असेल तर काय करायचं माहिती आहे का, खालीच हळद मीठ लावायचं आणि मग जरी टाकलं तरी पण चालू शकतं। मस्त असं आता हे काय करायचं, परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये सूपसारखं प्यायसाठी मग काय करायचं माहिती आहे का, अर्धा चमचा छोट्या आकाराचं आलं आणि लसूण, म्हणजे दोन्ही मिळून 1 चमचा टाकायचं। त्याच्यावर काय करणार आहे माहिती आहे का, मी झाकण ठेवणार आहे। गॅस करणार आहे थोडासा बारीक, कारण मोठ्या बर्नेलचं आहे। पाणी ओतून घ्यायचं 2 ग्लास, ताटावर जेवढं बसेल तेवढं ओतायचं। मी 2 ग्लास बघा अशा आकाराचे ओतून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम आणि गरम होऊन देऊया आपण। वाटण बारीक करताना ना पहिलं खोबरं बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीत, नंतर मग बाकीचं सगळं साहित्य बारीक करायचं। एकदम जर सगळं टाकलं का नाही, तर एखादा खोबऱ्याचा तुकडा जर जाड असेल का नाही, तर मग तो तसाच राहतो, बारीक होत नाही। त्यासाठी असं पहिलं हे खोबरं बारीक केलं की मग बाकीचं, आणि खोबऱ्याबरोबर जर तुम्ही धने म्हणा, जर तीळ म्हणा, खसखस म्हणा, हे जरी टाकून बारीक केलं तरी पण चालते, पण ते सगळं भाजून करायचं। आणि ते किती टाकायला पाहिजे 1.5 किलोसाठी तुम्ही मला कमेंट करा, ते पण मी सांगेन। पाणी बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे, आणि जे आपलं चिकन बघा हे शिजवलेलं पाणी खूप सुटलेलं आहे। एवढ्या पाण्यामध्ये पण हे चिकन जर तुम्ही हलवलं का नाही तर चांगलं शिजलं जातं। पण हे पाणी वरचं ताटातलं तर हे ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहे, आणि ह्याला पहिलं आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेच उकळलेलं आहे, कारण की आपल्या ताटातलं पाणी काय होतं, गरम होतं ना। तुम्हाला अजून हवं असलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी काढू शकता। मी परत ताट ठेवणार आहे आणि 1च ग्लास फक्त ह्याच्यामध्ये मी पाणी काढून घेणार आहे, आणि एवढ्यावरच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। वाटण बघा मी सगळं बनवून घेतलेलं आहे। ह्यातलं अर्ध तुम्ही रस्सा बनवू शकता आणि अर्ध सुक्याला पण वापरू शकता। जर तुम्हाला सुक्कं नसेल बनवायचं तर पूर्णपणे रस्स्याला बनवू शकता, थोडंसं जरी ठेवलं साईडला तरी पण चालू शकते। आता हे मसाले बघा, हे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे जो तुमच्याकडे आहे तो घेतला तरी चालेल। 1 चमचा जिरे धने पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला। हे जी रेसिपी अपलोड केली, ह्यांची रेसिपी अपलोड केलेली कांदा लसूण मसाला पण मी अपलोड केलेला आहे। ह्याच्यात जर तुम्हाला सफेद तीळ घालायचे असले तर 1 चमचा घालायचं, अर्धा चमचा खसखस घालायचं। थंडीचा दिवस आहे, ती तुम्ही जर केलं, आणि ते काय करायचं माहिती आहे का, हलकंसं भाजायचं आणि वाटणाबरोबरच बारीक करायचं खोबरं बारीक करताना। वरती बघा मी पाणी ठेवलं होतं 1च ग्लास, चांगलं बघा उकळलेलं आणि कमी पण झालेलं आहे पाणी हे। आणि खाली बघा आपलं हे चिकन आहे, हे पाणी मी सगळं ओतून घेते ह्याच्यामध्ये।
आणि जर तुम्हाला जास्त नको असलं तर ते पाणी तुम्ही साईडला जरी काढलं तरी चालू शकते. मस्त असं बघा शिजलेलं आहे. तर आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि ह्यात आपण फोडणी करून घेऊया. टोपातनं बघा मी चिकन काढून घेतलेलं आहे, शिजवलेलं आपण. तर ह्याच्यामध्ये मी सुक्यासाठी घेतलेलं आहे आणि त्यातलं पाणी थोडंसं घेतलेलं आहे. आणि ह्यातले जे जास्त हाडाचे बाजू असते ना ती मी ह्या पाण्यामध्ये काढून घेतलेलं आहे, रश्श्यामध्ये जे आपण पिवळं केलं होतं. आणि त्याच्यामध्ये पाणी पण घेतलेलं आहे. तसा टोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण तेल काढून घेऊया. आता तेल तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं. परत अर्धी पळी टाकलेलं आहे आणि कडक गरम होऊन देऊया. तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये 1 तेजपत्त्याचे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपण रस्स्यासाठी वाटण टाकून घेऊया आणि आता हे परतून घ्यायचं चांगलं. मस्त असं बघा मी 2 मिनटं परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर. हे काय सगळं आपलं भाजलेलंच होतं ना, फक्त कोथिंबीर आपली कच्ची होती. तरी सुद्धा 2 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं. तुम्हाला हवा असेल का नाही तर आपण तेजपत्ता टाकल्यानंतर थोडासा एकदम बारीक कांदा चिरूनसुद्धा तुम्ही टाकून भाजू शकता. जर तुम्हाला जास्त असा रस्सा बनवायचा असेल आणि तसं वाटत असेल तर टाकू शकता मग तुम्ही. आता हे जे घेतलेलं आहे ना हे टाकून घेते सगळं आणि 2 मिनटं परत परतून घेते मीडियम गॅसवर. मस्त असं बघा 2 मिनटं फक्त मीडियम गॅसवर मी मसाला चांगला परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपले हे रस्सा आणि चिकनचे तुकडे मी थोडेसे टाकलेले आहेत. आणि जर तुम्हाला सुक्कं नसेल बनवायचं तर तुम्ही सगळं सुद्धा टाकू शकता. तर हे पहिले चांगलं मिक्स करून घेते. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे किती घट्ट आहे तुम्हाला दाखवते आणि उकळलं पण लगेच बघा, कारण की पहिलं पण आपण ते शिजवलेलं गरम होतं आणि पाणी पण जे आपलं होतं ते गरमच होतं. त्यामुळे हे लगेच उकळते बघा. ते एवढं घट्ट आहे हे. आणि हे 5 ते 7 मिनिट उकळलं का नाही तर अजून जास्त घट्ट होतं हे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला अजून पाणी टाकायचं. पाणी कोणचं टाकायचं तर गरमच टाकायचं. आणि जर तुम्हाला एवढं घट्ट पाहिजे ना तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू नका, तेवढंच ठेवा. तर मी परत ह्यात 1 ग्लास एकदम कडक पाणी ओतलेलं आहे आणि तुम्हाला ते पण मी लगेच दाखवते. उकळलं बघा. पाणी जे घट ओतलं होतं ना आपण नंतर ते पण गरमच होतं. तुम्हाला दाखवते किती अजून पण हे असं असतं का नाही, हे थोडंसं पातळच छान लागतं. जर घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही तो मसाला पूर्णपणे वतून चिकन त्यात सगळं टाकून सुद्धा तुम्ही करू शकता. इतकं आहे बघा. अशा पद्धतीत काय होतं माहिती आहे का, थंडीच्या दिवसात भाकरीवर ह्याच्यावर प्यायला खूप छान लागतं. गॅस आहे मिडियम तर गॅस करणार आहे बारीक आणि 5 ते 7 मिनिट मी चांगलं उकळून घेणार आहे. 5 ते 7 मिनिट बघा मी चांगलं उकळून घेतलेलं आहे. खूप छान अशी तरी पण आलेली आहे बघायला अशी मस्त अशी. आता ह्याच्यामध्ये बघा आपण शिजवताना 1 चमचा मीठ टाकलं होतं. चव बघायची, कारण आपण ह्याच्यामध्ये परत पाणी टाकलं होतं. चव बघून मीठ टाकायचं. जर तुम्हाला हवं असेल तर मीठ टाकू शकता आणि नको असेल तर तेवढ्याच ह्याच्यामधलं मीठ पुष्कळ होतं. वरून थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर. क्लिअर रेसिपी सांगितली बघा मी. फक्त गरम मसाला जर तुम्हाला बनवायचा असेल तर त्याची पण रेसिपी अपलोड आहे. काय अजून तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. पण असं फोडणी टाकल्यानंतर बारीक करायचं आणि बारीक गॅसवर जेवढं तुम्ही उकळाल का नाही त्याची तेवढी चव छान अशी वाढली जाते. बघा किती मस्त असं झालेलं आहे. ज्याला जास्त घट्ट पाहिजे त्याने थोडंसं पाणी कमी टाका, आता मसाला पूर्ण टाकला तरी चालेल. झटपट पद्धतीनं तुम्हाला मी हे चिकन रस्सा थंडीच्या दिवसात बनवून दाखवलेला आहे. किती छान झालं आहे बघा. तरी पण किती सुटलेली आहे बघा. एकदम बारीक गॅस आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.